यंदा पडलेल्या दुष्काळासंदर्भामध्ये केंद्र सरकारकडून आता पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे। तब्बल 4700 कोटींचं हे पॅकेज आहे। त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासंदर्भात बोललं जात आहे। मात्र मूळ या ठिकाणी दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने दिलेली 4700 कोटी रुपयांची मदत ही आजपर्यंतची सर्वात मोठी मदत असून अजून निधी मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। 151 दुष्काळी तालुके सोडून उर्वरित गावांमध्ये दुष्काळ असल्याने त्यांना राज्य सरकार मदत करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय। दरम्यान हे पॅकेज म्हणजे फक्त चुनावी जुमला असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे। आज दिल्लीमध्ये दुष्काळासाठी वेगवेगळ्या राज्यांना मदत करण्यासाठीची बैठक जी झाली माननीय राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली, त्यात महाराष्ट्राला 4700 कोटी रुपये सँक्शन झाले। यावर्षी वेगवेगळ्या राज्यांना दुष्काळी मदत जी केंद्राने दिली त्यातली सगळ्यात हायेस्ट मदत महाराष्ट्राला दिली। आता ही मदत जी आहे ती एका अर्थाने आपण पहिला टप्पा म्हणून, त्यामुळे 7900 कोटी मध्ये जवळजवळ 2000 कोटी किंवा 2200 कोटी आणखी जी उरते त्यासाठी आम्ही केंद्राचा पाठपुरावा करणार आहोत। किंवा केंद्राने सुद्धा या विषयामध्ये सकारात्मकच भूमिका घेतलेली आहे किंवा ठीक आहे आता हा पहिला लॉट आम्ही देतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या 268 मंडळांना आणि 923 गावांना महाराष्ट्राने केंद्राच्या निकषात न बसताही दुष्काळी घोषित केला आहे, त्यासाठी लागणारे पैसे हे राज्य सरकार आपल्या तिजोरीतून देणार आहे। आता हे सगळे इलेक्शन निवडणुकीचे जुमले आहेत, इलेक्शन जुमला 4000 कोटी काय 60,000 काही कोणाला काय भेटणार नाही अशा रीतीने ऑनलाईन फॉर्म भरण्याचे सगळे ऑर्डर्स निघतील, काही एकही माणूस त्याच्यात बसणार नाही। प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर आज केंद्राने काहीतरी 4700 कोटी रुपये जाहीर केले, पण हे फक्त घोषणा आहेत। प्रत्यक्ष लोकांच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जोपर्यंत पैसे जमा होत नाही तोपर्यंत यांच्यावर आता विश्वास ठेवायला कोणी तयार नाही।